मंडळी, जर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत वेळ घालवायचा असेल, कोकणी जीवनशैलीचा अनुभव घ्यायचा असेल आणि कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच घॉगरला या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज गौरी पूजन आहे. आमच्या मोठ्या घरामध्ये गौरी बसले. त्या ठिकाणी जाऊन आम्ही दर्शन करून आलो आणि पेटपूजा वगैरे झाली आणि आता आम्ही निघालोय फिरण्यासाठी घॉगर बीचवरती. काय जो पावसाने पनोतीच लावली. चिवेली फाटा मार्गतामाने क्रॉस करून आम्ही तळीला आलो. तळीला जो जोराचा पाऊस चालू झालाय ना, हा थांबायचंच नाव नाही. वाट बघतोय आता आम्ही. 2-3 दिवस मागचे पडतच होता. आज दुपारी ऊन पडत होतं. बोललो जाऊयात घॉगर बीचला, पण हा काय चालू झालाय. आता काय आपल्याला पुढचा प्रवास करायला देतोय की नाही. 5-1 मिनिटांनी थांबला पाऊस. मग आम्ही निघालो पुन्हा पुढच्या प्रवासासाठी. ऍक्च्युली मंडळी, जर आमच्या गावाला येणं झालं तर चिपळूणकडून आलो ना तर डोंगर साईडचा असा पट्टा आहे, तो चढून वरती यावं लागतं आमच्या गावी येण्यासाठी. आणि आता आम्ही घॉगरला निघालो आणि घॉगरला जाते वेळी आपल्याला डोंगर पट्टा उतरून खाली जायचंय. घॉगर चिपळूण. डोंगर पट्टा उतरून आपण खाली आलो ना, आपल्याला रस्त्यालगतच मोठी मोठी वडाची झाडं पाहायला मिळतात. हजारो वर्षापूर्वीची असावीत. आलोत आता आपण एकदाचे घॉगर डेपोचे इथे. भव्य असा घॉगर डेपो. श्रीदेव वैडेश्वर देवस्थान, श्री हनुमान देवस्थान. आणि या इथे आपल्याला एक तलाव पाहण्यासाठी मिळेल. इथूनच स्ट्रेट गेलो आपण या गल्लीतून घॉगर बीच वरती डायरेक्टली जाऊ. समुद्र किनारा, विनामूल्य पार्किंग व्यवस्था. या इथून समुद्र किनारा आहे आणि नारळाची झाडं. वा वा वा. बीच लगत अशी नारळाची झाडं दिसली ना, फिलिंग वेगळीच असते. वा, नाट असं दृश्य. आपण आलो आहोत घॉगर बीचच्या परिसरामध्ये. या इथून त्या बाजूला घॉगर बीच आहे आणि या इथे असे हॉटेल आहे. या इथून रस्ता आहे. समुद्र किनाऱ्यावरती जोराचे वारे येत आहेत. फेसाळलेल्या लाटा. तब्बल 1 वर्षानंतर मी पुन्हा घॉगर बीचला आलो. या ठिकाणी थोडं दृश्य बदललेलं दिसतंय. समुद्राच्या किनाऱ्यावरतीच आपल्याला अशी मोठी मोठी खडी टाकलेली पाहायला मिळतात. गार डोंगर आणि डोंगराच्या कुशीतच एक मंदिर पाहायला मिळते आपल्याला. त्या तिथे हे बघा, त्या तिथे मंदिर आहे आणि हा घॉगर बीचचा विहंगम असा नजारा. मंडळी, जर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत वेळ घालवायचा असेल, कोकणी जीवनशैलीचा अनुभव घ्यायचा असेल आणि कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच घॉगरला या. घॉगरला या ठिकाणी होमस्टे पण आहेत. त्या ठिकाणी तुम्ही राहून काही दिवस निसर्गाचा अनुभव घेऊ शकता. खूपच मस्त असं इकडचं वातावरण आहे. माझं तर गाव आहे इथं, पण जास्त येणं जाणं होत नाही. वर्षातून एखाद फेरी होते, तेव्हाच आम्ही या बीचवरती येतो आणि या बीचच्या सौंदर्याचा आनंद घेतो. पाऊस पडत नाहीये म्हणून हा निसर्गाचा आनंद मला घेता येतोय. मी तर खूपच भाग्यवान आहे की कोकणात जन्म घेतलाय आणि हे असं स्वर्गीय सुख अनुभवायला मिळतंय.
4-5 वर्षापूर्वी ना या ठिकाणी खूपच अतिक्रमण झालं होतं. हॉटेल्स, चायनीजचे ढाबे, रेस्टॉरंट असे खूपच वाढले होते आणि कचरा पण खूप होत होता बीचवरती. त्यासाठी इथे असणाऱ्या प्रशासनाने आणि स्थानिकांनी आवाज उठवला आणि या बीचच्या लगतच आतमधल्या बाजूला असणारे सर्व रेस्टॉरंट हटवून लावलेले आहेत आणि आता बीच काहीसं आपल्याला क्लीन पाहण्यासाठी मिळतोय. बीचच्या बाहेर अन्नपूर्णा स्नॅक्स कॉर्नर आहे. त्या ठिकाणी आम्ही समोसा, दही, चाट खातोय. खूपच उत्तम आहे. आज आम्ही पाश्चात्य फूडवरती बहिष्कार टाकला आणि बीचच्या बाहेरच असणाऱ्या मराठमोळ्या स्नॅक्स कॉर्नर मध्ये आम्ही दही, समोसा, चाट खाल्ला आणि समोसे पण खूपच चविष्ट होते, ते देखील खाल्ले. त्यानंतर मग आम्ही घेतली लस्सी आणि आता पोट झालंय टच्च आणि निघालो घरी जाण्यासाठी. आमचे ड्रायव्हर साहेब पण रेडी आहेत. बीच क्लीन आहेत पण बाहेरचे रस्ते खड्डेमय आहेत. हे पाण्याचं तळ. शृंगार तळीचा राजा, लालबागच्या राजासारखाच आहे ना. 6:15 झाले. 1 तासाची ट्रॅव्हलिंग करून आम्ही आलो मार्ग तामानेला. ट्रॅफिक आहे थोडी, एवढी पण नाही आहे पण आहे. मेन स्टॉप आहेत ना गजबजलेले, त्या ठिकाणी रस्त्यात खड्डे पाहायलाच मिळतात. लालपरी आली समोरून. राम कृष्ण हरी. शिवेली फाट्यावरती आलोय आणि या ठिकाणी विश्रांती करण्यासाठी थांबलो. बाईकवरून आपण प्रवास केला त्यामुळे पायांबरोबर कुल्यांची पण वाट लागली. थोडी या ठिकाणी विश्रांती करतो आणि मग इथून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आपलं गाव आहे. जास्त टाइम नाही लागणार, जाऊ मग. संध्याकाळी गोगरवरून घरी आलो. त्यानंतर आरती आणि बाकीची कामं आटपेपर्यंत कधी 11 वाजले काही समजलं नाही. आता बाहेर बसलोय मी आणि बाजूच्या वाडीतील भजनाचा आवाज मला ऐकायला येतोय. लाऊडस्पीकरवरती भजन लावलंय आणि कोकणात कसं जुन्या काळापासूनच भजन कीर्तन असं लाऊडस्पीकरवरती लावलं जायचं. पहिल्या काळामध्ये कसं प्रत्येक लोकांकडे टीव्ही, लाऊडस्पीकर असं नसायचं. त्यामुळे ज्या घरामध्ये कार्यक्रम असेल त्या घरामध्ये डेकोरेटरला बोलवून असं लाऊडस्पीकरवरती भजन, कीर्तन, गाणी अशी लावली जायची. मला तर हे सर्व ऐकून खूपच मस्त वाटतं. सकाळच्या वेळेस जर कानावरती जुनी गाणी ऐकायला आली तर मन एकदम तृप्त होऊन जातं. आणि आपलं कोकणाचं वर्णन काय करणार, निसर्ग संपन्नतेने नटलेलं आपलं कोकण खूपच छान. आणि आता भजनाचा आवाज येतोय ना, मन अगदी प्रसन्न झालंय. तुमच्या पण अशा काही आठवणी असतील तर नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा. आणि या व्हिडिओचा मी एंड देखील इथेच करतो. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच आवर्जून मला सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन व्हिडिओ असेच येत राहतील. चला बाय बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.